ओबीसींचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न निकाली काढण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक ताकदीने लढवणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच ओबीसी विरोधात भूमिका घेतात. त्यांना सुद्धा येत्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. येत्या 15 जानेवारीला महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. ओबीसी, भटके विमुक्त, अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्याक मतदार हे 75% जास्त आहेत. मात्र त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. ओबीसींचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न निकाली काढण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पक्षाच्या माध्यमातून सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी 18 डिसेंबरला मुंबईत केली होती. त्यानंतर कोल्हापुरात पत्रकार बैठक आयोजित करत कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. समविचारी पक्षांशी आघाडी करणार असून ज्या जागांवर आमच्या पक्षाचे उमेदवार नसतील अशा ठिकाणी ओबीसी, भटके विमुक्त, अनुसूचित जाती जमाती किंवा अल्पसंख्याक उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आरक्षणवादी मतदार हे आरक्षणवाद्यांनाच मतदान करतील असा प्रयत्न या निवडणुकीत केला जाईल. बोगस कुणबी दाखले घेऊन आरक्षित जागेवर निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवारांना पराभूत करण्यात येणार असल्याचा इशारा पक्षाचे महासचिव दिगंबर लोहार यांनी दिलाय. राज्य सरकारकडून ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत अन्याय झालाय. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, फेलोशिप, वसतिगृह आणि महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या अन्य योजनांना पुरेसा निधी दिला जात नाही. हे मुद्दे सुद्धा निवडणुकीत पुढे आणणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच ओबीसी विरोधात भूमिका घेत आहेत. त्यांना सुद्धा येत्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सयाजी झुंजार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, माजी प्राचार्य शिवाजी माळकर, पंडित परीट, शौकत शिगावे, सद्दाम मुजावर, अनिल खडके, चंद्रकांत कोवळे, योगेश कुंभार आदी उपस्थित होते.